Good morning and welcome to the Super Brilliance Academy. Today we are going to learn brainstorming activity of 2.2 Indian viewers. ह्या अगोदर आपण poem icebreaker activity and detailed meaning of the poem also we have learnt. So today let us discuss the exercise of Indian viewers, that is called brainstorming activity. So A1, discuss with your partner about the following vacations. Now here vacations are given 4 vacations. तुम्हाला याच्याविषयी डिस्कस करून पॉईंट लिहायचे आहेत. ओके, इन शॉर्ट. नाव विविंग एक ओकेशन आहे. त्यामध्ये काय काम असतं. इंडिया इज रिच हेरिटेज ऑफ विविंग. हँडलूम्स विविंग इज कॉल्ड सेकंड ऑक्युपेशन आफ्टर ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर हे आपल्या भारताचं प्रायमरी ऑक्युपेशन आहे आणि हँडलूम इज कॉल्ड सेकंडरी ऑक्युपेशन. आणि जे विविंगमधून सिल्क आपण बनलेले आहेत हे सगळ्या इंडियामध्ये पॉप्युलर आहेत. ओके, असे तुम्ही तुमचे पॉईंट देखील ॲड करू शकता. नेक्स्ट इज टेलरिंग. नाव टेलरिंग हा एक चांगला बिझनेस पण आहे. टेलरिंग म्हणजे काय? टेलरिंग स्टिच क्लोथ्स फिटिंग टू पर्सन. म्हणजे टेलर काय करतात, आपल्याला जसं लागेल त्या मापाचं ड्रेस ते आपल्याला शिवून देतात. ओके, काही फॅशन डिझायनर पण असतात. ओके, आणि ही टेलरिंगचा व्यवस्था आहे आता खूप चांगला अर्निंग आहे किंवा चांगले पैसे कमवण्यासाठी व्यवस्थित आहे. नेक्स्ट आहे निटिंग. KNITTING. सॉरी हां. सो निटिंग KNIC. नाव निटिंग हा देखील एक चांगला ओकेशन आहे की विविंग विथ 2 नीडल्स विथ उलन. म्हणजे आपण 2 मोठ्या सुया असतात त्याच्यामुळे आपण उलन कपडा जो विणतो ते एक प्रकारचं निटिंग असतं. ह्यामध्ये जास्तीत जास्त वुमन्स आर स्किलफुल. वुमन हा व्यवसाय जास्त घरी बसून व्यवस्थित ते त्यांचा काय असतं संयम असतो आणि जास्त वेळ ते विणत बसू शकतात. आणि मॅक्झिमम विणलेले कपडे म्हणजे उलन क्लोथ इन कोल्ड रिजन हा जास्त चालतो. आपल्या इकडं पण थंडीमध्ये ह्या निटिंग स्त्रिया करत असतात. ओके, त्या स्वेटर वगैरे विणायचं काम करतात. आणि नंतर आहे एम्ब्रॉयडरिंग. डी नंबर आहे एम्ब्रॉयडरिंग. दिस एम्ब्रॉयडरिंग ऑल्सो वन स्किलफुल ऑक्युपेशन. एक चांगला स्किलफुल ऑक्युपेशन आहे. याच्यामध्ये आपण पाहतो वॉल हँगर्स, टेबल क्लॉथ, ड्रेस, साडी, बेड कवर, बेडशीट, डोर सीट्स. ओके, सो अशा प्रकारचे जे पडदे वगैरे बनलेले असतात ते एम्ब्रॉयडरिंग करून बनलेले असतात. त्याच्यावर वगैरे डिझाईन असतात. ओके, हे चांगले एम्ब्रॉयडरीचं काम असतं. ह्याच्यामध्ये आजकाल मशीन देखील यूज केल्या जातात. मशीनने देखील ते प्रिंट यूज करून डेकोरेट करू शकतात. आता प्रिंटेड साडी असतात त्याच्यावर मशीननंच प्रिंट मारून डिझाईन बनलेली असते. ओके, तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे ओकेशन तुम्हाला क्लासमध्ये डिस्कस करायचे असतात. ओके, विविंग, टेलरिंग अँड निटिंग, एम्ब्रॉयडरिंग. A2 सेकंड क्वेश्चन आहे बघा. डिस्कस द व्हेरियस प्रोडक्ट्स मेड बाय द व्ह्युअर्स इन द पोएम. म्हणजे काय, ह्या ठिकाणी कोणकोणते प्रोडक्ट व्ह्युअर्सने पोएममध्ये डिस्क्राईब केले त्याचे नाव लिहायचे. बघा, फर्स्ट स्टांजामध्ये आहे रोब्स. हा रोब कोणासाठी, रोब हा ब्ल्यू कलरमधला आहे आणि हा कोणासाठी बनवला आहे, न्यू बॉर्न बेबीसाठी बनवला आहे. सेकंड स्टांजामध्ये आहे मॅरेज वेल्स. जे लग्नासाठी लागणारं जे असतं घुंगट किंवा शादी का जोडा असं जे म्हणतो ते लग्नाचं घुंगट ते पर्पल आणि ग्रीन कलरचं आहे आणि कोणासाठी बनवलं आहे, फॉर द ब्राईड क्वीन. आणि थर्ड स्टांजामध्ये आहे श्राऊड म्हणजे कफन, व्हाईट कलरचं आहे आणि ते एक मृत माणसासाठी कवर काढण्यासाठी फ्युनरलच्या टायमाला तो बनवलेला आहे श्राऊड. अशा प्रकारे 3 प्रोडक्ट्स आहे, रोब्स, मॅरेज वेल्स आणि श्राऊड. सेकंड क्वेश्चन आहे A2 मधला. द वर्ड्स इन द 3 स्टांजास ऑफ द पोएम मेन्शन डिफरंट टाइम्स ऑफ अ डे. ओके, तिन्ही स्टांजामध्ये वेगवेगळे टाइम्स ऑफ अ डे
यूज केलेले आहेत ते तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. बघा, द टाइम्स ऑफ डे अर्ली इन द मॉर्निंग अँड इन द पोएम इट इज यूज. कोणते शब्द यूज केलेले आहेत पोएममध्ये? ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग. आणि लेट इन द इव्हनिंग त्यासाठी कवीने हा यूज केलेला आहे शब्द फॉल ऑफ नाईट. आणि नाईटसाठी मून लाईट चिल हा शब्द कवीने कवितामध्ये यूज केलेला आहे. तर आता नेक्स्ट कॉलममध्ये आहे व्ह्युअर्स वर्क. आता ह्या टाईमला व्ह्युअर्स काय काम करतात? आता अर्ली इन द मॉर्निंग व्ह्युअर्स रोप्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. ते काय करतात? न्यू बॉर्न चाइल्डसाठी रोप्स किंवा झबला बनवत आहे सकाळी सकाळी. फॉल ऑफ नाईट म्हणजे सायंकाळी विविंग मॅरेज वेल्स फॉर क्वीन. एका क्वीनसाठी ते मॅरेज वेल्स बनवतात. आणि लास्टमध्ये विविंग अ श्राऊड फॉर अ डेड फ्युनरल्स मॅन फ्युनरल्स. ओके, हे श्राऊड ते बनवत आहेत मूनलाईट चाइल्ड म्हणजे नाईटमध्ये. सेकंड आहे या ॲक्टिव्हिटीमधला द पोएम रिव्हिल्स 3 फेसेस ऑफ लाईफ. आपल्या जीवनातले 3 स्टेजेस किंवा स्तर सांगितलेले आहेत. सो फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स अप्रोप्रिएट टू दीज फेसेस ऑफ लाईफ. वन इज डन फॉर यू. आपल्या पोएममध्ये ह्या आपल्या जीवनाचे 3 स्तर सांगितलेले आहेत. ओके, न्यूबॉर्न, यूथ आणि ओल्ड. ते कोणत्या कलरमध्ये किंवा काय फिलिंग आहे, त्या कलरचं महत्त्व काय आहे, ओके, कसं ते डिनोट होतं ते आपल्याला सांगायचं आहे. बघा आता कलर आणि फिलिंग. आता ब्ल्यू कलर यूज केलेला आहे न्यूबॉर्न आणि चाइल्डहूडसाठी. आता ह्याचा अर्थ असा होतो की हे ब्ल्यू कलर स्टँड फॉर होप्स अँड एक्सपेक्टेशन. ह्यासाठी ह्या फिलिंगसाठी तर ब्ल्यू कलर आपण यूज करतो. म्हणजे ब्ल्यू कलर स्टँड फॉर होप्स अँड एक्सपेक्टेशन. होप आणि एक्सपेक्टेशन नव्याने चालू होणे म्हणजे न्यू बॉर्न चाइल्डहूड हे आपल्या पहिलं लाईफची स्टेज आहे. नंतरचं लाईफचा यूथ अडल्टहूड. आता ह्यासाठी पर्पल आणि ग्रीन हा कलर यूज केलेला आहे. ओके, आता पर्पल अँड ग्रीन इंडिकेट फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, रोमान्स, एनर्जी, एक्स्ट्रीम हॅपीनेस. ओके, आता ह्या पर्पल अँड ग्रीनमध्ये काय मॅरेजचं इन्सिडेंट दाखवलं आहे. याचा अर्थ काय रोमान्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक्स्ट्रीम हॅपीनेस आहे. तो एक इम्पॉर्टंट डे ऑफ आवर लाईफ. ओके, हा सेकंड स्टेज ऑफ लाईफ. आणि नंतर आहे ओल्ड स्टेज ऑर डेथ. ओके, ते हा कलर व्हाईट यूज केला आहे ह्या स्टेजसाठी. कारण व्हाईट इंडिकेट पीस, फ्रेलनेस अँड विजडम. शांतता, ओके, नाजूकपणा. आणि विजडम म्हणजे हुशारी, ओके, सतर्कपणा हा इथे दाखवलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे हे सिरियसनेस देखील व्हाईट कलरने दाखवलेलं आहे इथे. अशा प्रकारे 3 स्टेजेस ऑफ लाईफमध्ये 3 कलरचा यूज करून आपला पोएट संदेश देते, फिलिंग देखील. ओके, ब्लू स्टँड फॉर होप्स अँड एक्सपेक्टेशन, ग्रीन अँड पर्पल स्टँड फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, रोमान्स, एनर्जी, एक्स्ट्रीम हॅपीनेस अँड व्हाईट स्टँड फॉर पीस, फ्रेलनेस ऑर विजडम. फोर्थ क्वेश्चन आहे कंप्लीट द व्ह्युअर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. हे फक्त स्टेटमेंट तुम्हाला कंप्लीट करायचे. व्ह्युअर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. काय व्ह्यू करतात ते पुढे लिहायचे. ओके, अ क्लोथ ॲज व्हाईट ॲज फिदर ऑर ॲज क्लाउड, अ श्राऊड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. ओके, काय व्ह्यू करतात ते? एक कपडा व्हाईट ॲज फिदर ॲज क्लाउड, अ श्राऊड फॉर डेड मॅन्स फ्युनरल. हे कंप्लीट झालं. किंवा पोएममधून लाईन तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. फिफ्थ आहे पिक आउट वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द व्ह्युअर्स इन द लास्ट स्टांजा. ओके, आता इथे सांगितलं आहे की पिक आउट वर्ड यूज टू डिस्क्राईब द व्ह्युअर्स इन द लास्ट स्टांजामध्ये कोणते शब्द व्ह्युअर्ससाठी यूज केलेले आहेत आणि त्याचं महत्त्व काय. ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. बघा, लास्ट स्टांजामध्ये 2 वर्ड्स आर यूज टू डिस्क्राईब व्ह्युअर्स इन द लास्ट स्टांजा दॅट आर सोलेम अँड स्टील. ओके, हिअर वाय आर यू सोलेम अँड स्टील असा क्वेश्चन ती पोएट विचारते. तो व्ह्युअर्ससाठी ती विचारतो, तुम्ही आज सिरियस आणि एवढे स्तब्ध किंवा शांत का आहात. आणि ह्याचं महत्त्व काय. द ओकॅजन वॉज सिरियस. तो प्रसंग कोणता होता? खूप सिरियस आणि गंभीर होता. बिकॉज दे आर विविंग अ श्राऊड फॉर डेड मॅन्स फ्युनरल. ते काय बनवत होते? एक कफनचा कपडा डेड माणसासाठी बनवत होते, मृत माणसासाठी बनवते. माणूस मृत असल्यानंतर तो प्रसंग कसा असेल? तो एकदम सिरियस असेल.
ओके, म्हणून त्या सिरियस प्रसंगामध्ये हे व्ह्यूवर देखील कसे होते, सिरियस आणि स्तब्ध होते. सिक्स्थ आहे एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्यूवर. आता ह्या पोएममध्ये एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे तुम्हाला, की ह्या आता हे व्ह्यूवर्स आपल्याला पास्टमध्ये दिसलेले आहेत, पण ह्या कंडिशनमध्ये त्यांचं काय कंडिशन काय आहे प्रेझेंटमध्ये व्ह्यूवरची. तर आन्सर दिले बघा, व्ह्यूवर्स ऑक्युपेशन वाज एक्झिस्टेड इन द पास्ट. खूप वर्षापासून म्हणजे भूतकाळापासून हे विणकाम करणारे लोकांचा व्यवसाय असतो. इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ऑक्युपेशन आफ्टर ॲग्रिकल्चर. आता जसे शेती करणारे लोक शेतकरी असतात, तसे शेतीमध्ये दुसरा ऑक्युपेशन त्यांचा होता विविंगचा, म्हणजे विणकाम करणाऱ्याचा. बट टुडे ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन फाईन क्लोथ्स कम इन द मार्केट. अगोदर काय इंडस्ट्री वगैरे नव्हत्या, म्हणून लोक आपलं विणून कपडे परिधान करायचे. आता ज्यावेळेस 18व्या शतकामध्ये इंडस्ट्री चालू झाल्या, मशीन आल्या, मशीनमध्ये कपडे आले, फाईन क्लोथेस जसे फटाफट वेगवेगळ्या कलरचे कपडे मार्केटमध्ये आले, कॉम्पिटिशन वाढल्या कपड्यांच्या, म्हणून आता लोक ते कपडे वापरायला लागले. ओके, सो इट मीन्स टुडे ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन फाईन क्लोथेस केम इन द मार्केट, सो द डिमांड ऑफ दिस विविंग क्लोथेस हॅव बीन रेड्यूस. म्हणून ह्या जे विणकाम करणाऱ्या लोकांचे जे कपडे आहेत त्यांची डिमांड मार्केटमध्ये कमी झाली, आणि म्हणून टुडे द व्ह्यूवर्स फेस फायनान्शियल प्रॉब्लेम. आता त्यांचा व्यवसाय देखील कमी झाला, त्यांचा फायनान्शियल प्रॉब्लेम वाढले. सो स्टील गव्हर्नमेंट प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट फॉर द व्ह्यूवर्स टू डेव्हलप द रुरल एरियाज अंडर द रुरल डेव्हलपमेंट पॉलिसीज. आता गव्हर्नमेंटने रुरल डेव्हलपमेंट पॉलिसी काढली ग्रामीण विकासामध्ये, त्यामध्ये व्ह्यूवर्सचा देखील एक प्रसंग घेतो, आणि व्ह्यूवर लोकांना त्यांनी फायनान्शियल हेल्प करण्याची किंवा गव्हर्नमेंटने आता चालू केलं आहे. ह्याच्यामुळे त्यांचं काम व्यवसाय देखील चालू राहील. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. सेवन्थ आहे डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड द स्टेप्स ऑफ मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ द व्ह्यूवर्स. ओके, आता हे जे प्रॉब्लेम आहेत व्ह्यूवर्सचे आजच्या काळामध्ये, काय मशीनमुळे व्ह्यूवरचा व्यवसाय सगळा ठप्प झालेला आहे. आता त्यांचे भरपूर प्रॉब्लेम आहेत, त्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत, त्यांना रॉ मटेरियल घेण्यासाठी खर्च लागतो, ते पैसे नाहीत. तर ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण कोणकोणते उपाययोजना करू शकतो बघा, इथं थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सो देअर शुड बी वन ऑर्गनायझेशन फॉर द व्ह्यूवर्स ऑक्युपेशन. आपण बघतो सगळ्या कामगार लोकांचं एक संघटन असतं, आणि त्यांना जर काय अडचण आली किंवा काम अन्याय झाला की ते एकत्र उठतात आणि फाईट करतात, आणि ते कामगार आपला अधिकार मिळवतात. तसं व्ह्यूवर्स लोकांचं काय कोणतंही ऑर्गनायझेशन नाही, म्हणून देअर शुड बी वन ऑर्गनायझेशन फॉर द व्ह्यूवर्स ऑक्युपेशन त्यांचं एक संघटन करायला पाहिजे. सेकंड आहे प्रायसेस ऑफ विविंग मटेरियल शुड बी फिक्स. आता जसं शेतकऱ्यांच्या प्रोडक्टचं प्रायसेस असतात, शेतकऱ्याची जशी व्यवस्था आहे की ते लोक आपलं उत्पादन बिटावर विकतात आहे ना मार्केटमध्ये, ते मार्केटवाले डिसाईड करतात. तसे प्राईस ह्यांची पण प्राईस काहीतरी फिक्स असली पाहिजे, कारण ज्यावेळी आपण मटेरियल विकत घेतो त्यावेळी बार्गेनिंग करून घेतो आहे ना. सो the prices of this viewing material should be fixed. The government allocated finance for the handloom promotion council that should be implemented in real sense. आता गव्हर्नमेंटने देखील एक हँडलूम प्रमोशन काउन्सिलच्या आधारे त्यांना फायनान्स देण्याचा निर्णय घेतला आहे, किंवा ती पॉलिसी चालू आहे, म्हणजे त्यांना पैशाची मदत देऊ शकतात. परंतु ॲक्च्युअली हे इम्प्लिमेंट होत नाही, कारण ते आपलं थोडा करप्शनमुळं हा पैसा तिथपर्यंत पोचत नाही. दॅट शुड बी इम्प्लिमेंटेड इन रिअल सेन्स. आणि नंतर मार्केट शुड बी अवेलेबल फॉर देम. त्यांच्यासाठी मार्केट तर असलं पाहिजे. जसं आपलं मार्केट आहे, मार्केटमध्ये सगळ्या फाईन गोष्टी आहेत, तसं ह्यांचं देखील सेपरेट मार्केट असलं पाहिजे. किंवा सबसिडीज फॉर बाईंग रॉ मटेरियल शुड बी. आता त्यांना रॉ मटेरियल लागतं, ज्यूट लागतं, लायनन लागतं, कॉटन लागतं, सिल्क लागतं, वेगवेगळं रॉ मटेरियल लागतं. ते रॉ मटेरियल घेऊन ते काय करतात, एक एक धागा विणतात, आणि त्याच्यामुळे ते वस्तू किंवा कपडे काय बनवतात. तर ते रॉ मटेरियल त्यांना खूप महाग भेटतं. ओके, त्यासाठी सबसिडी गव्हर्नमेंटने दिली पाहिजे. आणि एक्झिबिशन फॉर सेलिंग द वेअर्स टू द पब्लिक शुड बी हेल्ड. आणि ह्यांचे जे बनवलेल्या वस्तू आहेत व्ह्यूवरच्या, त्यांचं एक्झिबिशन भरवलं पाहिजे, की जेणेकरून लोकांना समजेल. ओके. 8 आहे एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द व्ह्यूवर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड ओपिनियन फ्रॉम व्ह्यूवर्स पॉईंट ऑफ व्ह्यूवर पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुमचे ओपिनियन तुम्हाला लिहायचे. हे खालचा टेबल आहे ते कंप्लीट करायचं. बघा फर्स्ट स्टांजामध्ये ॲक्टिव्हिटी काय यांची रोप्स फॉर न्यूबॉर्न चाइल्ड. ओके,
ज्यावेळेस पोएट आस्क इन द फर्स्ट स्टांजा व्हॉट आर यू विविंग, दे आन्सर दॅट दे आर विविंग रोप्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. ते काय करतात, न्यू बॉर्न चाइल्डसाठी एक रोप्स म्हणजे झबला बनवतात. तर हे ह्यांचे व्ह्यू ओपिनियन, हां, त्यांचे काय आहे, ते कसे आहेत, कोण, व्ह्यूवर्स. ओके. आता व्ह्यूवर आपल्याला कसे दिसतात, व्ह्यूवर्स फील हॅप्पी बिकॉज इन दॅट लाईन इट इज सेड वाय आर यू विविंग अ गे. पोएट विचारते गे हा शब्द यूज केला हॅपीनेससाठी. द व्ह्यूवर्स फील हॅप्पी बिकॉज दे आर इन्थुसियास्टिक टू व्ह्यू द ब्राईट ब्लू रोप्स फॉर द न्यू बॉर्न. ते एकदम आनंदी आहेत कारण ते उत्साही देखील आहेत कारण ते एक नवजात शिशूसाठी एक कापड बनवत आहेत. ओके. आता सेकंड स्टांजामध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे व्ह्यूवरची, अ पर्पल ग्रीन वेल फॉर द वेडिंग ऑफ अ क्वीन. एका राणीसाठी, ओके, वधूसाठी ते काय करतात, वेल बनवतात, घुंगट बनवतात शादीसाठी, लग्नासाठी, पर्पल ग्रीन कलरचं. आता त्यावेळेस हे व्ह्यूवर कसे आहेत, व्ह्यूवर्स आर जॉय असते, खूपच जॉयमध्ये आहेत. अँड टू ड्रेस द रॉयल्टी ऑन द हॅपीएस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट डे फॉर हर लाईफ. कारण तो त्यांच्या, आता लग्न हा म्हणजे एक आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा दिवस असतो आणि त्यामुळे हे सगळे एकदम उत्साही आणि आनंदी आहेत. आणि थर्ड स्टांजामध्ये काय करतात ते, दे व्यू श्राउड फॉर द फ्युनरल ऑफ डेड मॅन, है ना, मृत माणसासाठी ते कफन बनवतात. तर ह्यावेळेस ते कसे आहेत, आता हे सगळे शांत आहेत. द व्ह्यूवर्स आर सोलेम अँड स्टील, एकदम सिरियस आणि स्तब्ध आहेत. ॲज द सायकल हॅज क्लोज फॉर द पर्सन आणि इट इज टू फॉर एव्हरीवन. कारण आता ह्या माणसाचं सायकल, जीवनाचा प्रवास संपलेला आहे, है ना, तो आता मेलेला आहे. ह्याचा अर्थ सगळे लोक सिरियस, तसं व्ह्यूवर देखील एकदम सिरियस आणि गंभीर आहेत. हे आहे ॲक्टिव्हिटी. A3 बघा, पिक आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. सोपा एकदम क्वेश्चन आहे. ओके. पहिल्या स्टांजामध्ये रायमिंग वर्ड कसे आहेत, डेला गे, वाईल्ड चाइल्ड. सेकंड स्टांजामध्ये नाईट ब्राईट, ग्रीन क्वीन, स्टील चिल, क्लाउड श्राउड. थर्ड स्टांजामध्ये रायमिंग वर्ड म्हणजे लास्ट, म्हणजे प्रत्येक लाईनची जो शेवटचा शब्द असतो तो दुसऱ्या लाईनच्या शेवटच्या शब्दाला मॅच होतो का ते पाहायचं लास्ट. ओके. ते रायमिंग वर्ड तुम्हाला मॅच करून लिहायचे इथे. गिव अँटोनिमस अँड सिनोनिमस ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. तुम्ही काय करा, इथे 2 कॉलम दिले, न्यू वर्ड्स आणि अँटोनिम आणि सिनोनिम. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. ते समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पण तुम्हाला लिहायचे आणि सेंटेन्स पण बनवायचे. बघा, आता वर्ड आहे न्यू, न्यूचा विरुद्धार्थी शब्द काय, ओल्ड. आणि सेंटेन्स कसं होते, हे ओल्ड तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायचे. यू हॅव टू यूज द वर्ड ओल्ड इन युअर ओन सेंटेन्स. आय हेल्प अॅन ओल्ड मॅन. ओके. आता ओल्डचा अपोजिट शब्द कोणता, फ्रेश, सिनोनिमस कोणता, समानार्थी शब्द, न्यूचा समानार्थी शब्द फ्रेश. आता हा फ्रेश देखील तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायचा आहे. वी बिगिन एव्हरी मॉर्निंग विथ फ्रेश लाईफ. ओके. इन द सेम वे ब्राईट, अँटोनिमस आहे डल आणि सिनोनिम शायनिंग. ओके. ब्राईटचा समानार्थी शब्द शायनिंग होतो आणि विरुद्धार्थी शब्द डल होतो. सो वी फील डल सिटिंग ॲट होम होल डे. दिस कॅन बी सेंटेन्स अबाउट डल. अँड शायनिंग मीन्स यू कॅन राईट देर इज अ शायनिंग स्टार इन द स्काय. नेक्स्ट आहे डेड. डेड अँटोनिमस मीन्स अपोजिट आहे अलाइव. डेडचा अपोजिट अलाइव अँड डेडचा सिमिलर वर्ड आहे लाईफलेस. सो हिअर अ स्नेक बाईट हिम बट स्टील ही इज अलाइव. ओके. हा यूज केलेला आहे. लाईफलेस म्हणजे परत वी डोंट वॉन्ट टू बी लाईफलेस. ओके. हा इथे यूज केलेला आहे. स्टील, स्टीलचा अपोजिट आहे लाईव्हली. ओके. सो ऑल आर लाईव्हली ड्युरिंग द मॅच. हा वर्ड इथे यूज केला आहे सेंटेन्समध्ये. आणि समानार्थी शब्द आहे अनमुव्हिंग. स्टील म्हणजे अनमुव्हिंग, स्तब्ध. ओके. द ऑब्जेक्ट ऑन द टेबल इज अनमुव्हिंग पोझिशन. ओके. वाईल्ड, वाईल्डचा विरुद्धार्थी शब्द होतो सिव्हिलाइज्ड. ओके. द सिव्हिलाइज्ड पर्सन लिव्ह स्टँडर्ड लाईफ. आणि समानार्थी शब्द होतो अनटेम्ड. द ॲनिमल्स विच आर अनटेम्ड आर डेंजरस म्हणजे वाईल्ड. अनटेम्ड म्हणजेच वाईल्ड. फॉल, फॉलचा विरुद्धार्थी शब्द होतो ऑपोजिट राईज. द सन रायजेस टू द ईस्ट. आणि समानार्थी शब्द होतो ड्रॉप. ओके. द प्राइजेस ऑफ गुड्स ड्रॉप डाऊन.
आणि चाइल्डचा विरुद्ध शब्द होतो अडल्ट. ओके. अँड अडल्ट हॅड राईट टू वोट. आणि चाइल्ड सिमिलर वर्ड आहे यंग वन. यंग वन्स आर इनोसंट. अशा प्रकारे हे टेबल पूर्ण झालं. थर्ड आहे मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथेस अटायर और ड्रेस. वर्ड रजिस्टर म्हणजे काय, एक तुम्हाला हा सब्जेक्ट दिला आहे क्लोथ, त्याविषयी जेवढे रिलेटेड शब्द आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे. क्वेश्चनमध्ये दिले असतात. मेक वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स किंवा 8 वर्ड असा असतो. 4 शब्दाचा किंवा 8 शब्दाचा तुम्हाला वर्ड रजिस्टर म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड विच आर रिलेटेड टू दिस गिवन सब्जेक्ट. आता क्लोथ दिलेला आहे, क्लोथ अटायर अँड ड्रेस हे एकच सब्जेक्ट आहे. तर ह्याविषयी आपण रोब्स, गारमेंट्स, आउटफिट, शर्ट, ट्राउझर हे काय सगळे कपडेच आहेत. ओके. ते सगळे त्याच रिलेटेड शब्द तुम्हाला इथे लिहायचे. आता दुसरा शब्द घ्या कम्प्युटर. समजा कम्प्युटरचं तुम्हाला वर्ड रजिस्टर करायला सांगितलं, तर कम्प्युटरच्या रिलेटेड जेवढे शब्द येतात ते तुम्हाला लिहायचे. ओके. मॉनिटर, माऊस, कीपॅड, हार्ड ड्राईव्ह, ओके, स्क्रीन, CPU, ओके, इनपुट, आउटपुट हे सगळे कम्प्युटरचे रिलेटेड शब्द आहेत. तर ते कम्प्युटर रिलेटेड शब्द लिहायचे. त्यालाच म्हणायचं वर्ड रजिस्टर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता परत एक टेबल दिला आहे तुम्हाला. एका कॉलममध्ये आहे फिगर ऑफ स्पीच आणि दुसऱ्या कॉलममध्ये लाईन. म्हणजे आपल्याला त्या अर्थाची फिगर ऑफ स्पीच पोएममध्ये शोधून इथे लिहायची आहे. तर पहिली फिगर ऑफ स्पीच बघा, सिमिली. सिमिली म्हणजे काय, टू अनलाईक थिंग्स आर कम्पेअर्ड बाय युजिंग लाईक ऑर ॲज. दोन विरुद्ध किंवा भिन्न गोष्टी, वस्तू किंवा व्यक्तीच्या कंपॅरिझन असते, तुलना असते. बरं, तुलना करताना ॲज आणि लाईक असा शब्दाचा वापर केला असतो. बघा या पहिल्या सेंटेन्स, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्साईन वाईल्ड. ओके. आता हे पक्षी जो हॅल्साईन पक्षी आहे त्याच्या पंखाच्या रंगासारखा ब्ल्यू कलर. ओके. म्हणजे पूर्ण पक्षी हा कम्पेअर केलेला नाही, त्याचा पंख फक्त कम्पेअर केलेला आहे. म्हणजे नॉट होल थिंग इज कम्पेअर्ड, वन थिंग और स्मॉल पार्ट ऑफ दॅट थिंग इज कम्पेअर्ड विथ अनदर थिंग. ओके. पूर्ण होल थिंग कम्पेअर केलेली नसते, त्याचा एक छोटा भाग इतर छोट्या भागाशी कम्पेअर केलेला असतो. ओके. त्याला म्हणायचं आता फॉर एक्झाम्पल, आय वंडर्ड ॲज अ लोनली ॲज अ क्लाउड. पोएट म्हणतो आय वंडर्ड ॲज अ लोनली ॲज अ क्लाउड. म्हणजे आय आणि क्लाउड हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. आता आय वंडर ॲज अ क्लाउड म्हणजे पोएटचा अर्थ असा नाही की मी क्लाउडसारखा आहे. जसा क्लाउड वंडर म्हणजे भटकतो, क्लाउड जसा हालतो किंवा चालतो त्या चालण्याप्रमाणेच पोएट बोलतो की आय वंडर्ड. म्हणजे वंडरिंग क्वालिटी ऑफ द क्लाउड इज कम्पेअर्ड विथ वंडरिंग क्वालिटी ऑफ द पोएट. तसं इथे फक्त कलर जो आहे ब्ल्यू कम्पेअर केला आहे. सेकंड आहे लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. हे देखील सिमिलरचे उदाहरण आहे. व्हाईट ॲज वेदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. जसा वेदर फेदर पंख आणि क्लाउड म्हणजे ढग व्हाईट असतात, तसं व्हाईट असं सिमिली आहे. आणि इमॅजरी म्हणजे काय, जर आपण रीड करतो पोएम तर ते आपल्याला इमेज डोळ्यामध्ये येते, असा प्रसंग, असे शब्द, असं ते इमॅजरी. आता इमॅजरीमध्ये पर्सनिफिकेशन येतं, सिमिली पण येते. ओके. ह्या देखील फिगर ऑफ स्पीच इमॅजरीमध्ये येतात. आता बघा ब्रेक ऑफ डे म्हणल्या आपल्याला सकाळ आठवते. ब्ल्यू म्हणल्यावर ब्ल्यू रंग दिसतो डोळ्यासमोर. न्यूबॉर्न चाइल्ड, ग्रीन पर्पल फॉल नाईट हे सगळे काय उदाहरणं आहेत इमॅजरीचे. मेटाफर म्हणजे, आता मेटाफर आणि सिमिली याच्यात भरपूर फरक आहे. मेटाफर म्हणजे कंपॅरिझनच, सिमिली म्हणजे पण कंपॅरिझन. पण मेटाफर म्हणजे डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं असतं. इथं वर्ड ॲज लाईक असं काही नसतं. होल थिंग, दोन अनलाईक थिंग डायरेक्टली कम्पेअर्ड. फॉर एक्झाम्पल बघा, वी वर स्विमिंग ॲट ब्रेक ऑफ डे. आता हे ब्रेक ऑफ डे एक अर्ली इन द मॉर्निंग, बट हे डायरेक्ट कंपॅरिझन केलं. ब्रेक ऑफ डे ह्याचा अर्थ इथे होतो अर्ली स्टेज ऑफ द लाईफ, म्हणजे फर्स्ट स्टेज ऑफ द लाईफ, आपली जीवनाची सुरुवात. त्याला ब्रेक ऑफ डे असा यूज केलेला आहे. ओके. आणि वी वर स्विमिंग ॲट फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट ह्याला सेकंड स्टेज आपला जो आहे जीवनातला तरुणपण ते सांगितलेलं आहे. आणि मूनलाईट सील हा ओल्ड एज किंवा डेथ ह्याशी कम्पेअर केलेलं आहे डायरेक्टली. त्याला म्हणायचं मेटाफर. अलिट्रेशन म्हणजे शब्दाचा पहिला लेटर
जर रिपीट होत असेल त्याला म्हणायचं ॲलिट्रेशन. बघा, वी वर विविंग ॲट, हे काय ॲलिट्रेशन आहे. दुसरं आहे वाय. वाय आणि डब्ल्यू म्हणजे ह्याचा साऊंड, तुम्हाला तसं डब्ल्यू एच आणि वाय डब्ल्यू आहे, ते साऊंड वायचा साऊंड आणि व्ह्यूचा साऊंड सेम आहे. तसंच व्हॉट डू यू व्ह्यू, the sound of W is repeated. Okay, that is sound of first letter is repeated with another letter or twicely, that is called alliteration. Rhyme scheme in the first stanza is A B A B. The rhyme scheme in the second stanza, third stanza you have to find. So तसं तुम्ही जर विचार केला तर राईम स्कीम ए बी ए बी ए ए बी बीच आहे. ओके, सगळ्या स्टांजेस 3 स्टांजेसची सेम राईम स्कीम आहे. ओव्हरऑल ऑल ओव्हर द स्टांजा देर इज ए ए बी बी राईम स्कीम असं लिहू शकता. ॲक्टिव्हिटी 5, द पोएट हॅज आस्क्ड क्वेश्चन ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी स्टांजा. एक्सप्लेन द इफेक्ट इट क्रिएट्स ऑन द रीडर. आता प्रत्येक स्टांजामध्ये पोएट आस्क द क्वेश्चन टू द व्ह्युअर्स. प्रत्येक स्टांजामध्ये पहिला स्टार्टिंग ऑफ द स्टांजा इज बाय क्वेश्चन अँड नेक्स्ट 2 लाईन्स आर आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, प्रत्येक पोएमच्या प्रत्येक स्टांजामध्ये पोएट व्ह्युअरला क्वेश्चन विचारते. व्हॉट आर यू डू, है ना, व्हॉट आर यू विविंग इन द अर्ली मॉर्निंग, व्हॉट आर यू विविंग इन द इव्हनिंग, व्हॉट आर यू विविंग इन द ओके मूनलाईट चिल. ओके, तर हो क्वेश्चन आन्सरचा प्रभाव आपल्या रीडरवर काय पडतो. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस. नाव बघा, द पोएम इज लाईक कन्व्हर्सेशन बिटवीन 2 पर्सन. पोएम एक कन्व्हर्सेशनच आहे. ओके, दोघांमध्ये, द पोएट अँड द व्ह्युअर्स. सो इन ईच स्टांजा देर इज अ क्वेश्चन अँड आन्सर. द इफेक्ट ऑफ दिस क्वेश्चन आर द रीडर्स फील लाईव्हली. जर आपण रीड करताना आपल्याला कसं वाटतं, हे पोएट लाईव्ह चालू आहे असं वाटतं. किंवा द फ्लो ऑफ द पोएम ऑल्सो फील अँड अंडरस्टँड बाय द रीडर्स. पोएम लगेच समजते आणि हा फ्लो जो आहे पोएमचा तो समजतो इझिली. हे महत्त्व तुम्ही लिहू शकता. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. सेम पॉईंट आहेत. अबाउट द पोएट, पोएट, टायटल, थीम. ओके, अबाउट पोएम अँड टायटल तुम्ही लिहू शकता. सरोजिनी नायडू सेलिब्रेटेड पोएटेस स्पन मॅजिक थ्रू हर पोएम इंडियन व्ह्युअर्स. इट कन्सिस्ट ऑफ 3 स्टांजा अबाउट पोएम. Each containing 4 lines with the rhyme scheme AABB. In verse, the poetess talks about 3 different types of dresses viewed by the Indian viewers at different types of the day. Theme आहे पोएमची. The poem is beautiful, symbolizes various stages of life in the form of day, time of day. Okay, and dress viewed, जसं आपण वेळ तर पोएमच्या पोएममध्ये दिवसाचा टाईम मॉर्निंग, इव्हनिंग अँड नाईट आणि तसं ड्रेस कोड देखील आहे. ते सगळे आपल्या लाईफची सिम्बॉलाइज करतात. इट म्हणजे इट शो द सायकल ऑफ लाईफ. तसं पोएटिक स्टाईल काय आहे. पोएटिक स्टाईल म्हणजे पोएम इज इन द फॉर्म ऑफ डायलॉग आणि यामध्ये मेटाफॉरिकल पोएम आहे. सिम्बॉलाइज द सायकल ऑफ लाईफ थ्रू द टाईम, कलर अँड ड्रेस. टाईम, कलर अँड ड्रेसचा वापर करून पूर्ण आपल्या जीवनाचे जे 3 स्तर असतात त्याच्याशी तुलना केलेली आहे. लँग्वेज अँड पोएटिक डिवाइस. लँग्वेज ऑफ द पोएम इज इझी टू अंडरस्टँड. एकदम सहज आणि सोपी भाषा आहे आणि इट इज मेटाफरिकल लँग्वेज. ओके, रूपकात्मक भाषा असं म्हणतो की जे सायकल ऑफ लाईफ दाखवते. आणि पोएटिक डिवाइस जसे मेटाफोर, ॲलिट्रेशन, इंटरोगेशन अँड सिमिली आर द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम. स्पेशल फीचर काय आहे पोएमचं. ओके, सरोजिनी नायडूज पोएम इंडियन व्ह्युअर्स हायलाइट द क्राफ्ट अँड स्किल ऑफ द इंडियन व्ह्युअर्स. ओके, एकदम स्पेशल काय आहे याच्यामध्ये, इंडियन विणकाम करणाऱ्या लोकांचं त्याच्यात त्यांची स्किल हायलाईट केलं आहे. द पोएम टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेज इन द लाईफ्स. आणि तेच आपल्याला महत्त्वाचं आहे की 3 जीवनातले स्तर दाखवले आहेत की बर्थ, मॅरेज अँड डेथ. ओके, द पोएटेस्ट रिलेट दिस 3 स्टेजेस टू डिफरंट कलर्स अँड डिफरंट टाइम्स ऑफ द डे. मॅसेज, व्हॅल्यू और मॉरल. काय मेसेज आहे पोएमचा. द व्ह्युअर्स लेबर कंट्री. बघा, मॅसेज आहे पोएमचा की ह्या 3 स्टांजामध्ये व्ह्युअर्स काम करतात. माणसाच्या जीवनातला स्तर वेगवेगळा आहे. माणूस जन्मला, तो मोठा झाला आणि मेला पण. ओके, परंतु व्ह्युअर जे आहे ते कोणत्याही कंडिशनमध्ये हार्डवर्क आपलं चालू असतं. ओके, म्हणजे सुरुवातीला देखील ते विणकाम करत होते, मॅरेजच्या वेळेस देखील विणकाम करत होते आणि ज्यावेळेस माणूस मृत अवस्थेत आहे त्यावेळेस देखील ते सिरियसपणे विणकाम करत होते. म्हणजे कोणत्याही वेळेत, कोणत्याही दुःख असो का सुख असो,
त्यावेळेस ते आपापलं काम मात्र करत होते. तर हेच संदेश आहे. द व्ह्युअर्स लेबर्स कंटिन्युअसली फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट अँड देअर ॲटिट्यूड अफेक्ट द काइंड ऑफ वर्क दे प्रोड्यूस. ते सकाळ ते रात्रपर्यंत ते काम करतात आणि त्यांचे ॲटिट्यूड देखील त्या टाईमनुसार चेंज होतात. द पोएट हॅज लिंक द स्टेजेस ऑफ लाईफ विथ द गारमेंट्स द व्ह्युअर्स यू ॲट डिफरंट टाइम्स ऑफ द डे. द हार्ड वर्क अँड कन्सिस्टन्सी ऑफ द वर्क शोज अस टू कंटिन्यू आवर ड्युटी इन एनी टाईम. ते हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी म्हणजे नियमितपणा, ओके, सातत्य कामामध्ये ते आपल्याला काय शिकवतं, आपण देखील आपली ड्युटी, आपले काम कोणत्याही अनफेवर टाईममध्ये आपण केली पाहिजे. म्हणजे आपण आपली ड्युटी निभावण्यासाठी थांबलं नाही पाहिजे. ओपिनियन, आता तुमचं ओन ओपिनियन तुम्ही लिहू शकता. द पोएम इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. इट सिम्बॉलाइज द सायकल ऑफ लाईफ. इट टीचेस अस टू कंटिन्यू आवर वर्क ऑन एनी favorable unfavorable time. Now compose your lines on importance of clothes. आता जसं प्रत्येक लाईनला ही एक महत्त्वाची क्वेश्चन आहे 2 मार्काचा चॅलेंजिंग क्वेश्चन. तुम्हाला तुमच्या मनाने 4 लाईन कंपोज करायच्या, म्हणजे 4 लाईनची पोएम लिहायची आहे इम्पॉर्टन्स ऑफ क्लोथवर. ओके, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, राईम स्कीम मॅच करू शकता, तुमचे विचार ते कसेही तुम्ही लिहू शकता. दॅट इज ॲक्सेप्ट बिकॉज पोएम कोणतीही तुम्ही लिहा, तुमचे विचारात तुम्ही लिहिणार. ओके, त्यामध्ये तुमची भाषा, तुमची लाईफस्टाईल किंवा ही इतरांपेक्षा भिन्न असू शकते किंवा रायमिंग वर्ड्स मॅच होऊ शकतील किंवा नाही होऊ शकतात. ओके, परंतु पोएम म्हणजे काय? पोएम म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. आपल्या मनामध्ये अचानक उद्भवलेली भावना जर आपण आपल्या पेपरवर लिहितो ती म्हणजे पोएम. म्हणजे पोएम म्हणजे ती कविता असते, मग ती एक रायमिंग स्कीम यमक जुळणारी असेल किंवा नसेलही, त्याचे शब्द महत्त्वाचे असतात. ओके, तुम्हाला ते एखादा तुम्ही निसर्ग पाहिला, नॅचरल ब्युटी पाहिली, अचानक तुमच्या मनामध्ये एकदम विचार आले, वा किती सुंदर आहे, आणि त्या भावना ज्या आल्या त्याच्यातल्या, ओके, त्या मनातल्या उद्भवणाऱ्या स्पॉन्टेनियसली, ओके, त्या तुम्ही कशा लिहितात, ती स्किल म्हणजे पोएम आहे. तर तुम्ही लिहून बघा, प्रयत्न करा. आता 4th आहे, राईट अँड ॲपील टू यूज हँडलूम प्रोडक्ट्स इन आवर डेली लाईफ. आपल्या डेली लाईफमध्ये हँडलूम प्रोडक्ट्ससाठी ॲपील यूज करायचं. आता ॲपील रायटिंगचा फॉर्मॅट मी देणार होतो, परंतु पूर्ण ॲपील दिलं इथे. तर ॲपील लिहिताना काय करायचं, महत्त्वाची गोष्ट, कशावर पण ॲपील असतं. आय डोनेशन असेल, ब्लड डोनेशनवर असेल किंवा हेल्प करण्यासाठी असेल ॲपील हा एक तुम्हाला येतो दरवर्षी. तर ॲपीलसाठी एक हेडलाईन लागते, बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे ॲपील. आता टायटल तुम्ही देऊ शकता. ओके, आता जसं इथं बुलेट पॉईंट किंवा वेगवेगळे फंट तुम्ही यूज करू शकता. ओके, आणि डेकोरेशन पण करू शकता. सिम्बॉल इथे असं एखादं पिक्चर देखील ड्रॉ करू शकता साईडला. ओके, आता फंट वापरलेत आणि फंट चेंज करा. मी फंट चेंज केले नाही तिथे, कॅपिटल, कर्सिव्ह. ओके, कोणत्याही फंटमध्ये तुम्हाला जसे वेगवेगळे पॉईंट आहेत तसे वेगवेगळ्या पॉईंटमध्ये तुम्हाला फंट चेंज करायचे आहेत आणि ॲटलिस्ट पॉईंटमध्ये लिहायचं, पूर्ण पॅराग्राफ लिहायची गरज नाही. बघा इथं, हँडलूम प्रोडक्ट्स प्रेझेंटेड बाय क्राफ्ट्समन इज वंडरफुल क्रिएशन फॉर यू. ओके, इथे चुकलं, यू. सो हँडलूम प्रोडक्ट जे आहे प्रेझेंटेड बाय क्राफ्ट्समन, हे तुमच्यासाठी खूप अतिशय चांगलं सुंदर असं प्रोडक्ट आहे. द वंडरफुल सॉफ्ट अँड फाईन थ्रेड्स विल बी कम्फर्टेबल टू यू. हे बनलेलं जे आहे विणकाम वंडरफुल आहे, सॉफ्ट आहे, फाईन धागे त्यांचे तुम्हाला एकदम आरामदायक असतील. त्याच्यामध्ये इट इन्क्लूड्स प्युअर सिल्क, कॉटन, ज्यूट, लायनन, कॉटन अशा प्रकारचे हे ज्यूट आहेत. ओके, ते प्रोडक्ट आहेत, रॉ मटेरियलचे आम्ही हे बनवले आहेत. आता वन्स कम अँड सी युअर विजिट विल ऑफन. तुम्ही एकदा या, भेट द्या, तुम्ही बार बार याल. ओके, सो देर आर वेडिंग साडीज, पंजाबी सूट्स, बेडशीट्स, ओके, टॉवेल, डोअर मॅट्स, हँडकरचीफ, कार्पेट, मच अँड मोर अशा प्रकारच्या वस्तू आहेत. सो कम अँड सपोर्ट द आर्टिसन. एकदा या, भेट द्या आणि सपोर्ट करा. यू विल डेफिनेटली लिव्ह लाईक द प्रोडक्ट. सॉरी, इथे काय, यू विल डेफिनेटली लाईक द प्रोडक्ट. आणि वेन्यू म्हणजे प्लेस, स्टार मॉल, क्लोथ मार्केट, कॉन्टॅक्ट नंबर देखील देऊ शकता, टाईम देखील देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे काय ॲपील तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं आहे. 5th क्वेश्चन आहे, विजिट अ हँडलूम फॅक्टरी नियर युअर लोकॅलिटी अँड राईट अ रिपोर्ट. आता पूर्ण रिपोर्ट मी इथे दिलं नाही, फक्त फॉर्मॅट ऑफ रिपोर्ट सांगतो तुम्हाला.
ओके, रिपोर्ट रायटिंग कशी असते? आता तुम्ही 10th 11thमध्ये बघितलात, पहिलं महत्त्वाचं असतं हेडलाईन. हेडलाईन म्हणजे रिपोर्ट लिहिताना तुम्हाला हेडलाईन टायटल तुम्हाला द्यावं लागेल. आता इथं काय, विजिट अ हँडलूम फॅक्टरी नियर युअर लोकॅलिटी. मग तुम्ही काय लिहिलात, तुमच्या लोकॅलिटीचं नाव, अ विजिट टू अ हँडलूम फॅक्टरी ऑफ महाड, ओके, रायगड, ओके, महाबळेश्वर, कोणताही प्लेस ते तुम्ही लिहू शकता, हायलाईट करू शकता. आता खाली डेटलाईन. डेटलाईन म्हणजे काय, तिथे तुम्हाला नेम ऑफ प्लेस आणि डेट लिहायची, ज्या ठिकाणी तुम्ही विजिट केलात. ओके, आता तुम्ही महाबळेश्वर किंवा पुणे, पुणे ही प्लेस आहे, ऑब्लिक किंवा सेमिकॉलन देऊन तुम्हाला काय लिहायचं आहे, डेट लिहायची. ओके, सेमिकॉलन देऊन डेट लिहायची. तसं हे झालं डेटलाईन. आणि डेटलाईनच्या नंतरची पहिली लाईन म्हणजे तुमचा स्टार्ट होणारा जो आहे रिपोर्ट, व्हॉट, वेअर अँड व्हेन, ही पहिल्या लाईनमध्ये असलं पाहिजे. ओके, कोणताही रिपोर्ट असो, ॲक्सिडेंट असो, ऑफिशियल रिपोर्ट असो, व्हॉट, वेअर अँड वेन ही सिक्वेन्सली आलं पाहिजे. वेअर आणि वेनची पोझिशन चेंज झाली तरी चालेल, परंतु व्हॉटची पोझिशन स्टार्टिंगला आली पाहिजे. व्हॉट म्हणजे आता अँड काय तुमचा रिपोर्ट कशाबद्दल, विजिट, अ विजिट. व्हॉट म्हणजे काय, अ विजिट टू अ हँडलूम फॅक्टरी वेअर इन पुणे वेन एस्टरडे ॲट दॅट डेस, हे एका लाईनमध्ये आलं पाहिजे. ओके, आता एकदा सायन्स एक्झिबिशनचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, अ सायन्स एक्झिबिशन वॉज हेल्ड इन दॅट डे स्कूल एस्टरडे ऑर डेटेड ऑन दॅट डेस, हे एका लाईनमध्ये सिक्वेन्सने पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये आलं पाहिजे. आणि पॅराग्राफ एक लाईन ॲड करा, कसा प्रोग्राम झाला, कशी विजिट झाली, आणि पॅराग्राफ चेंज करून हाऊ सिक्वेन्स आयडिया ऑफ आयडिया शुड बी कन्सिस्टंट. सगळी आयडिया हाऊपासून ते शेवटपर्यंत, म्हणजे बिगिनिंग कसा तुमचा विजिट चालू झाली, तिथे गेल्यानंतर काय इन्क्वायरी केली, काय अनुभव आला, ओके, त्याच्यानंतर तुमचा प्रवास एंड कसा झाला, असं डिटेल फॉर्मॅट म्हणजे हे सिक्वेन्सली लिहायला पाहिजे. आणि लँग्वेज कशी असली पाहिजे, फॉर्मल लँग्वेज आणि सिक्वेन्स ऑफ आयडिया, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओके, फॉर्मल लँग्वेज म्हणजे मॅक्झिमम फॉर्मल सेंटेन्स, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, आणि टेन्स महत्त्वाचा. टेन्स तुम्ही प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट टेन्स यूज करू शकता. आता अँड हँडीक्राफ्ट एक्झिबिशन इज बिंग ऑर्गनाइज्ड इन युअर कॉलेज. You are given the task to compare the inauguration function. Write a script for comparing. आता इथं काय, इनॉग्रेशन फंक्शन आहे एक्झिबिशनचं, हँडीक्राफ्ट एक्झिबिशनचं, आणि ते एक प्रोग्राम आहे. तिथे तुम्हाला कॉम्पेरिंग म्हणजे काय, तुम्ही अँकरिंग करायचं, तुम्हाला स्क्रिप्ट ऑफ अँकरिंग. ओके, ही स्क्रिप्ट तुम्हाला लिहायची. तुम्ही 2 अँकर असू शकतात, 1 अँकर असतं, त्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रोग्रामची लिस्ट माहीत पाहिजे. आता इनॉग्रेशन फंक्शनला कोणकोणते इव्हेंट होणार आहेत, ओके, इनॉग्रेशन कोणाच्या हस्ते होणार आहे, स्पीचेस काय होणार आहेत, सॉन्ग काय होणार आहेत का, है ना, काय काय इव्हेंट आहेत, ते इव्हेंटची लिस्ट तुम्हाला तयार करावं लागेल, एजेंडा ऑफ द प्रोग्राम. आणि तुम्ही जो अँकरिंग आहे, तुम्ही जसं बोलणार आहात तिथे, ते तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची. आता तुम्ही अँकरिंग आहे, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू ऑल असं बोलतो आपण, है ना. सो इट इज द, आणि प्रोग्राम आणि इंट्रोडक्शन बोलतो, अनाऊन्समेंट करतो. ओके, ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे इंट्रोडक्शन सुरुवातीला येईल, आणि नंतर तुमचं इंट्रोडक्शन द्याल तुम्ही, आणि नंतर प्रोग्रामचं इंट्रोडक्शन द्याल. नंतर तुम्ही वेलकम स्पीच कोणाचं असेल, प्रिन्सिपलचं, त्याला बोलवाल तुम्ही. आणि इनॉग्रेशन सेरेमनी असेल तर इनॉग्रेशन सेरेमनीमध्ये काय असतं, आपलं लायटनिंग ऑफ लॅम्प असतं, दीपप्रज्वलन असतं. नंतर काय असतं, प्रेयर असते, सॉन्ग असते, सरस्वतीचं गीत असतं प्रोग्राममध्ये. नंतर वेलकम प्रोग्राम असतो, आपण जे उपस्थित सगळ्या गेस्टचं स्वागत करतो, है ना, आणि एखाद्या व्यक्तीला आपण बोलायला सांगतो. असे हे जे इव्हेंट आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत, आणि तिथे तुम्ही काय बोलणार आहात ते महत्त्वाचं लिहायचं. तुम्ही इम्प्रेसिव्ह लाईन बोलू शकता, कोटेशन बोलू शकता, हाऊ यू आर कॉलिंग टू देम, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट टू प्रिन्सिपल मॅडम ऑर प्रिन्सिपल टू कम ऑन द स्टेज अँड गिव्ह स्पीच. असं तुम्ही जे सेंटेन्स असतात ते जसं तसं तुम्हाला इथे लिहायचे. ओके, ते मी रायटिंग स्किलचा भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल पूर्ण करायचा. ओके, आता बाकीचे ॲक्टिव्हिटी 6पासून हे तुमची स्वतःची ॲक्टिव्हिटी आहे. गो टू युअर कॉलेज लायब्ररी, कलेक्ट अँड रीड द पोएम्स रिटन बाय सरोजिनी नायडूच्या पोएम तुम्हाला वाचायच्या आहेत. किंवा फाइंड व्हेरियस करिअर ऑपॉर्च्युनिटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज लाईक हँडलूममध्ये
हँडलूम, आर्ट, क्राफ्ट, ब्लॉक प्रिंटिंग याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत, कोणकोणती डिग्री, कोणकोणते कोर्स लागते ते तुमच्या महत्त्वासाठी आहे. तुम्हाला एखादा कोर्स आवडला, ही फील्ड आवडली तर तुम्ही तिथे बिझनेस करू शकता. अँड फाइंड आउट इन्फॉर्मेशन अबाउट वस्त्र ऑफ महाराष्ट्र पैठणी. आता हे पैठणीचं वस्त्र जे आहे, पैठणी साडी, पैठणी आहे ना, कपडे फेमस आहेत, त्यांची माहिती तुम्हाला काढायची आहे. ओके. जास्त वेळ झाला रायटिंग स्किलच्या क्वेश्चनला. ओके. तरी पण ट्राय टू अंडरस्टँड, रीड केअरफुली. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ रायटिंग दिस काइंड ऑफ मटेरियल. ओके. कॉमेंट करा, लाईक करा. ओके. थँक्यू. दॅट्स ऑल.